या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद आज यांच्या जयंतीनिमित्त दोघांनाही विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी विकास क्रांती सेना जे काही रेल्वेसाठी आंदोलन चालू आहे, खरं तर हे आंदोलन जनतेच्या हितासाठी आहे। आतापर्यंत भरपूर वक्ते बोलले, वक्त्यांनी सांगितलं की आम्ही आंदोलन करत गेलो, पण मी बोलणं इतकं उचित नाही वाटत। पण जे ऐकले तुमच्या तोंडून ते सांगते की इथून मागे आंदोलन केले हे आपण राष्ट्र आपल्या हितासाठी केले, पण जे मोठेपणाच्या नादात मोठेपणा करता आणि मी तू म्हणता जनतेचं हित बाजूलाच राहिलं आणि हा मोठेपणाच पुढे चाललाय कुठेतरी। पण तुम्ही या संगमनेर अकोले या जनतेने जो एक मतदान देऊन आज तुमच्या तालुक्याचे आमदार रामटे साहेब आणि संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ हे सर्वसामान्य जेव्हा माणसं तुम्ही आज निवडून दिले, तर त्यांचाही तोच ध्यास राहणार आहे का या जनतेसाठी ते पूर्णत्वाने जनतेच्या सुखदुःखात आणि जनतेसोबत रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी लागतात। हे आत्ताच काय, इथून पुढे कुठलेही आंदोलन होतील त्यातही सहभाग राहणारच आहे। आणि ही रेल्वेचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून चालू आहे की हे जनतेच्या हितासाठी आहे का, तर आपले लेकरं जे पुण्या नाशिकला आहेत, जे सर्व्हिसला आहे, जे एकुलते एक आहे की त्यांच्याकडे शेतमाल म्हणजे अशा अनेक भरपूर गोष्टी आहेत। औद्योगिकरण म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ही रेल्वे आपल्या नाशिक पुणे जी रेल्वे आहे ती संगमनेर अकोले मार्गे तितकीच हिताची आहे। यासाठी आज आपण मोठ्या जनसमुदायाने इथे उपस्थित आहे। यात सहभागी घेणारे सगळे राजकीय असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक असतील आणि हे आपले आंदोलन करते की जे कायमच ज्याप्रमाणे काकांनी सांगितलं का वय 83 आहे, जसं कळायला लागलं तसं आंदोलनच करतोय। पण नक्कीच तुमच्या या पाठीशी आम्ही सुद्धा या आंदोलनात सहभागी आहे आणि आपण याचा पूर्ण प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यांचं म्हणणं आहे ही बैठक आंदोलन आपण जर आपल्या तालुका स्तरावर करतोय तर आपले पालकमंत्र्यांचंही तितकंच त्यात योगदान असलं पाहिजे, कारण की त्यांनी पूर्ण जिल्ह्याचं पालकत्व घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आपण मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आणि पुढे पंतप्रधान साहेबांकडे जाऊन याचा प्रश्न सोडवणं तितकंच महत्वाचं आहे। आणि हा प्रश्न लवकरात लवकर सोडवणं तितकंच महत्वाचं आहे, कारण की 1 फेब्रुवारीला केंद्राचं बजेट म्हणजे रेल्वे हे बजेट सुद्धा सादर करायचं आहे, त्याच्यात आपला प्रश्न सुटणंही तितकंच महत्वाचं आहे। आंदोलन भरपूर वेळाचं चालू आहे। पालकमंत्र्यांशी बोलणं, खरं तर भाऊ दिल्लीला होते, जेव्हा आंदोलन समजलं भाऊ काल तात्काळ दिल्लीहून परत संगमनेरला आले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की तुम्हाला अर्जंट मुंबईला यावं लागेल, मीटिंग आहे। तर भाऊ रात्री 9-9:30ला मुंबईला गेले, ते येऊ शकले नाही। त्यांच्या जरी ते आले नाही पण त्यांच्या अनुपस्थित आज मी ते उपस्थित राहिले। तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी समजून घेतले आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाऊंचे सतत मला फोन येत आहे। आणि विशेष म्हणजे केव्हाचं चाललंय की फोन आज पालकमंत्र्यांनाही फोन करणार आहे, पण आता इथे प्रत्येक जण बोलते तर पालकमंत्र्यांचीच मला आज 4 फोन येऊन गेले की काही किती वेळ बोलायला, म्हणजे कुठेतरी त्यांना तिथे बसून सुद्धा तुमची काळजी आहे म्हणून ते स्वतःहून 4 फोन करताय आज। तर या सहभागात तुम्ही आम्ही आहोत, त्याबरोबर आपले जे राजकीय जे आमदार खासदार आहेत तेही सहभागी आहे। आपल्या संगमनेर अकोले तालुक्याचे आमदार तेही नेहमी सहभागी, त्यांचा सक्रिय सहभाग असतो, कारण की जेव्हा माणूस छोट्या घरातून येतो ना तेव्हा त्याला संपूर्ण त्याची जाण असते। मग या छोट्यांचं दुःख दिसतं, यांची अडचण दिसती, यांना पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा ध्यास दिसतो।
म्हणून आज कुठेतरी आज आम्ही तुमच्या सोबत इतक्याच उन्हात इतक्याच याच्यात इथे बसलेलो आहोत. तर मी जास्त वेळ घेत नाही, कारण की यात भरपूर प्रश्न जी विकास क्रांती सेना आहे त्यांनी इतके छान आंदोलन का करतोय, कशासाठी करतोय आणि तो ह्याच मार्गे रेल्वे का, हाही प्रश्न खूप छानपणे त्यांनी मांडलेला आहे. जर गोट्या सारख्या ठिकाणी स्टेशन होते तर गोट्यामध्ये आपले जे शिवाजी महाराज जे घडून गेलेलं आहे, महाराजांची जन्मभूमी कर्मभूमी म्हणजे सगळंच महाराजांचा इतिहासही इथे जवळ आहे. कुठेतरी अकोल्याचा सहभाग आहे तर अकोल्यासारखं ठिकाण जे की छोटं काश्मीर म्हणून आज संबोधलं जातं, तर ते सुद्धा तिथे जे पर्यटक येतात त्यांच्या हितासाठी रेल्वे तितकीच महत्वाची आहे. तुमच्या आमच्या लेकरांसाठी सुद्धा इतकीच महत्वाची आहे. जे काही इथून मागचे आंदोलन करत गेले, आज त्यांची साथ आपल्याला खूप मोठी आहे, त्यांची वेळोवेळी पदोपदी साथ आहे. फक्त इथं कोणी श्रेयवादाची लढाई नाही, श्रेयवाद घेऊ नका, कारण की तुमच्यासोबत आज एक जनता म्हणजे आज आपण या खुर्चीत बसतोय तर ही खुर्ची म्हणजे आज आपण या खुर्चीत बसतोय दुःखात त्यांच्या प्रत्येक हक्कात सहभागी होण्याला आम्हाला ही संधी भेटली, याचाही आम्हाला अभिमान आहे. इथून माझं झालं ते झालं सोडून द्या. मी पहिलेच म्हटलं हा मोठेपणा लहानपणा घेता सगळं गेलं, पण आता कुठेतरी वेळ आली. तर आज भाऊ उपस्थित नाही, आज पालकमंत्री सुद्धा मिटिंगला झाली, तरी पण साहेबांचा फोन आहे आणि मी आज सर्वांच्या समोर आज मी साहेबांना फोन लावते. ते त्यांचं म्हणणं तुमच्या सगळ्यांसमोर मांडणारच आहे. तुम्ही एवढ्या वेळ बोलले आता मग 2 मिनिटं नाही. सन्मान्य आपले आमदार महोदय आणि इतर जमलेले सर्व सकाळचाही आणि लोकांची सर्व बंधू भगिनी, आपल्या या रेल्वेच्या संदर्भामध्ये मी गेल्या महापालिका निवडणुकीच्या अगोदर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि आपले रेल्वे जेवणात मागणी झाली असं निवेदन दिलेलं आहे. अशा महापालिका निवडणुका सुरू असल्यामुळे रेल्वे मिळाला नाही. त्यामुळे मी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी आता मांडणी केली, त्यांनी आता तर विनंती केली आम्हाला भेटायला यायचंय, शिष्टमंडळ घेऊन भेटायला येतो. त्यांनी ते आता मान्य केलं, त्यांनी आता वेळ देतो म्हटले. ते मुख्यमंत्री महोदयांनी बोलू निश्चित करू त्यांच्याकडून. मी आपले रेल्वे मंत्र्यांना वेळ मिळत असेल तर नाही भेटू आपण. आपल्या शेवटी प्रश्न मार्गी लागला पाहिजे, महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये काही विनाकारण रेल्वे जेवढं मागे जाणार नंतर मग 21 तारीख बदललं ते सगळं जाणार, त्या जेवढं वगळलं असे वेगवेगळे पदप्रवाह झाले त्याच्यामध्ये. आता राजकारण करण्यापेक्षा आता कोणा दोष आहे, कोणी बदलला मार्ग ते काही सांगण्याची गरज नाही. परंतु मला वाटतं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्याचा या महापालिका निवडणुकीनंतर वेळ देतो म्हटले ते, आणि त्याचबरोबर रेल्वे मंत्र्यांची वेळ मिळाली आपण सगळे मिळून शिष्टमंडळ घेऊन जाऊ. सगळ्यांना विनंती आता आपल्या भावना मी पूर्ण आदर करतो. तुमच्या मागण्यांवर मी 100% आहे, माझी काही वेगळी भूमिका नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आंदोलन स्थगित करावं आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वेळ मिळेल रेल्वे मंत्र्यांची आपण सगळे मिळून त्याला भेटू. साहेब एक विनंती आहे माझी. साहेब नमस्ते, मी डॉक्टर अजित नवले बोलतो. आपण फोन केला, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आमची काळजी इतकीच आहे की 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी 1 महिन्यामध्ये पूर्ण होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि ह्या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदललाय त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात, मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत, आमच्या तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत, खासदार साहेब सकारात्मक आहेत. एवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते. आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर 20 तारखेच्या आत माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आपण नेतृत्व करत जर केंद्रीय मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला 1 फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल. आपण ते करावा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आम्ही सगळ्या आंदोलकांच्या वतीनं आपल्याला करतोय. अजितराव, तुमच्या भावना मी समजू शकतो, म्हणून मी म्हटलं ना की आता 16 तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांची आज किंवा बोलून त्यांच्या सवडीप्रमाणे आपण जर 17-18 तारखेलाच वेळ घेऊ शकलो तर जास्त आपल्याला लवकर करू प्रयत्न. आणि 19-20 तारखेच्या दरम्यान 19 तारखेच्या दरम्यान मी रेल्वे मंत्र्यांची वेळ मागितली ते देतील आपल्याला वेळ. आमदार साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून त्या पद्धतीने त्यांचं काही सकारात्मक भूमिका असल्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा करू. 18-19 तारखेला त्यांना विनंती करतो साहेबांना मी 17-18 तारखेला कधी वेळ असेल त्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब भेटून घेऊ. पालकमंत्री महोदय नमस्कार, किरण लामटे बोलतोय. बोला बोला. नमस्कार साहेब, जर 20 तारखेच्या आत जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहील. म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही आहेत का 15 तारखेपर्यंत निवडणूक आहेत, 16ला निकाल आहेत, त्याच्या आत भेटावी असे आम्ही पण आग्रही नाही. पण 20 तारखेच्या आत भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली 19 तारखेच्या दरम्यान संगमनेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे. नाही, बैठक आपण प्रांतांची तर जिल्हाधिकाऱ्यांसमोर लवकर करू, परंतु मी माझा आग्रह आपल्यासारखाच आहे. मी स्वतः मुख्यमंत्री महोदयाशी बोलून 18-19 तारखेला वेळ मिळाली आपल्याला सीएम साहेबांची, म्हणजे आपल्याला मग आपण सगळे शिष्टमंडळ घेऊन जाऊ त्यांना भेटायला. मी प्रयत्न करतो 20 तारखेच्या अगोदरच आपण त्याची भेट घेण्याचा 100% वेळ मिळेल आणि रेल्वे मंत्र्यांचा माझ्या त्या निमित्ताने प्रयत्न केला त्या अगोदर वेळ मिळावा म्हणून त्याला विनंती केली मी. सर्व अकोले आणि संगमनेर मायबाप जनतेच्या वतीनं पालकमंत्री महोदय तुमचं मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मिनिट. हॅलो. हॅलो 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 1 मिनिट. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.